नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग 74वा आपण पाहणार आहोत. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रुपालीच्या डोळ्यांवर प्रचंड ग्लानी होती. डोळे जड झाले होते. अर्जुनचा तो आनंदाने भरलेला चेहरा मनात साठवत ती डोळे बंद करते. रुपाली रुपाली डॉक्टर, काय झालं हिला? रुपालीने असे अचानक डोळे बंद केलेले पाहून अर्जुन घाबरून डॉक्टरांना विचारतो. मिस्टर किल्लेदार, त्या ठीक आहे, फक्त खूप थकल्या आहेत म्हणून त्यांनी डोळे बंद केले आहेत. आराम केल्यावर बरं वाटेल त्यांना. तुम्ही बाहेर थांबा, त्यांना रूममध्ये शिफ्ट करायचं आहे, डॉक्टर बोलतात. मग अर्जुन रुपालीच्या कपाळावर ओठ टेकून बाहेर जातो. अर्जुन बाहेर येतो तर बाहेर त्याच्या प्रिन्सेसला घेण्यासाठी सगळ्यांचेच नंबर लागले होते. मॉम, दे ना माझ्याकडे, किती वेळ तूच घेतला आहेस? आरव वैतागून त्याच्या मॉमला बोलतो. हो हो देते, हे घे, सांभाळून घेशील. मॉम हळूच आरवच्या हातात त्या एवढ्याशा जीवाला देतात. अर्जुन आरव जवळ येऊन उभा राहतो आणि त्याच्या मुलीला पाहू लागतो. तसं आनंदाने त्याचे डोळे पुन्हा भरून येतात. तिला किती पाहून किती नाही असं झालं होतं अर्जुनला. अर्जुन, रुपाली कशी आहे? रुपालीची आई अर्जुनला विचारतात. तसं तो मग भानावर येतो. ती ठीक आहे, डॉक्टर तिला रूममध्ये शिफ्ट करत आहेत, अर्जुन त्यांना बोलतो. तसं एवढा वेळ काळजीत असणारे तिचे आई बाबा त्यांचा जीव भांड्यात पडतो. आता माझा नंबर आहे, सोनाली एक्सायटेड होऊन आरव जवळ येऊन बोलते. यार सोनाली दिदी, आत्ताच घेतला आहे, थोडा वेळ थांब ना, आरव तिला बोलतो. आरव दादा, पण घरी गेल्यावरती तुमच्याच जवळ जास्त राहणार आहे ना, मग आता मला घेऊ द्या, सोनाली बारीक चेहरा करून त्याला बोलते. अर्जुनचे डॅड, दे तिच्याकडे, आरवला बोलतात. तसं नाईलाजाने आरव बेबीला सोनाली जवळ देतो. अहो, मला पण बेबीला पाहून आई होण्याची इच्छा झाली आहे, मला पण असंच बेबी हवं, सोनाली बेबीकडे पाहून विजयला बोलते. तसं विजयला आत्ताच या क्षणी धरती विभंगून त्यात आपण गुप्त होऊन जावं असं वाटतं. कधी कधी त्याची खुळी बायको त्याला सर्वांसमोर खूपच लाजल्यासारखं करत होती. सोनालीचं बोलणं ऐकून सगळे सोनालीला हसू लागतात. अर्जुनच्या चेहऱ्यावर पण हलकं हसू येतं. हो, तुला पण असं छान आणि सुंदर बाळ होईल बघ लवकरच, मॉम सोनालीच्या केसांवरून हात फिरवून बोलतात. तसं सोनाली छान लाजते. एक एक करून सगळेच बेबीला घेत होते. अर्जुनला पण तिला कधी एकदा घेतो असं झालं होतं, पण सगळ्यात आधी त्यानेच तिला घेतलं होतं. मग आता सगळ्यांना चान्स मिळावा म्हणून तो जरा गप्पच होता. सर, बेबीच्या काही टेस्ट बाकी आहेत तर चेक करण्यासाठी घेऊन जावं लागेल, एक नर्स बाहेर येऊन रुपालीच्या बाबांना बोलते. कारण सध्या बेबी त्यांच्याजवळ होतं. हो, मग रुपालीचे बाबा बेबीला नर्स जवळ देतात. तशी ती बाळाला घेऊन आतमध्ये जाते. बेबीला घेऊन गेल्यावर एक एक जण जाऊन फ्रेश होऊन येतं. अर्जुनने अजून एक रूम घेतली होती, तिथे सगळे फ्रेश होतात आणि सोबत जेवणसुद्धा करतात. कारण सकाळपासून कोणीच पाणीसुद्धा पिलं नव्हतं. तसं ब्रेकफास्ट न करता सगळ्यांनी जेवणच केलं होतं. विजय ऑफिसमध्ये सगळ्यांना मिठाईचे बॉक्स आणि 1 महिन्याचा बोनस दे, अर्जुन विजयला बोलतो. ओके सर, विजय बोलतो. अँड वन मोर थिंग, माझा लॅपटॉप इथे घेऊन ये. रुपाली जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत मी इथूनच काम करेल. अर्जुन रुपालीच्या रूमच्या दिशेने जात विजयला एक एक इंस्ट्रक्शन देत होता. येस सर, विजय बोलतो. विजय गेल्यावर अर्जुन रुपालीच्या रूमचा डोअर ओपन करून हळूच आत येतो. आता थोड्या वेळापूर्वी तिला रूममध्ये शिफ्ट केलं होतं. सगळे तिला लांबून पाहून गेले होते. अर्जुन हळूच आवाज न करता आत येतो तर रुपाली बेडवर शांत डोळे मिटून झोपली होती. त्याची नजर बेडच्या साईडला ठेवलेल्या पाळण्याकडे जाते. तसं त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि तो पाळण्याजवळ येऊन उभा राहतो. त्याची बेबी गर्ल दोन्ही हात वर डोक्याच्या दिशेने घेऊन मस्त झोपली होती. दिसायला एकदम रुपाली सारखीच होती. तेच नाक, तेच ओठ, तीच चेहरापट्टी, फक्त डोळे कसे होते ते माहिती नव्हतं. कारण आता सध्या मॅडम झोपल्या होत्या आणि मगाशी त्याने रुपालीकडे जाण्याच्या गडबडीत तिच्या डोळ्यांकडे नीट लक्ष दिलं नव्हतं. ती सेम रुपालीसारखी दिसत होती, पण कुठेतरी मनात वाटत होतं तिचे डोळे तरी आपल्यासारखे असावे. खाली झुकून हळूच बेबीच्या कपाळावर ओठ टेकून तो बाजूला होतो. रुपाली जवळ येऊन तिच्या बाजूला बेडवर बसून तो एकटक तिच्याकडे पाहत होता. खूप कोमेजून गेला होता चेहरा रुपालीचा. अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिच्या पण कपाळावर ओठ टेकवतो. तसं दुसऱ्या सेकंदाला ती डोळे उघडून त्याच्याकडे पाहू लागते. ओ सॉरी, माझ्यामुळे डिस्टर्ब झालं का तुला? तू झोप, मी इथे साईडला बसतो. अर्जुन गिल्टी होऊन बोलत उठतच होता की रुपाली त्याचा हात पकडते.
अहो थांबा, माझी झोप झाली आहे, रुपाली उठण्याचा प्रयत्न करत बोलते. 1 मिनिट थांब जरा. अर्जुन रुपालीला व्यवस्थित उठून बसवतो. बेबी, रुपाली अर्जुनकडे पाहून बेबी कुठे आहे विचारते. डिअर, अर्जुन पाळण्याकडे इशारा करतो. तसे तो पाळणा पाहून रुपालीच्या मनात सगळ्याच भावना उथंबून येतात आणि त्या डोळ्यावाटे बाहेर पडतात. माझ्याकडे द्या ना, रुपाली दाटलेल्या आवाजात त्याला बोलते. तर अर्जुन बेबीजवळ जाऊन तिला व्यवस्थित आपल्या हातात घेतो. तसंच बेबीची थोडी चुळबुळ होते. अर्जुन तिला रुपाली जवळ देतो तसं ती तिला आपल्या खुशीत घेऊन रुपालीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू गालावर येतात. अर्जुन सुद्धा खुश होऊन त्या दोघींना सोबतच मिठीत घेतो. रुपाली उठली आहे का हे पाहण्यासाठी आलेली तिची आई पाणवलेल्या डोळ्यांनी त्या तिघांना पाहत होती. सुरुवातीला काही महिने भलेही त्यांच्या लेकीच्या नशिबात दुःख लिहिलं होतं देवाने, पण आता गेल्या काही महिन्यापासून जे सुख तिच्या पदरात पडलं होतं त्याच्यापुढे तिने सोसलेलं दुःख अगदीच लहान वाटत होतं. त्या लांबूनच तिघांवरून बोट मोडून त्यांची दृष्ट काढतात आणि हळूच दरवाजा बंद करून दरवाजातून बाहेर निघून जातात. सेम तुझ्यासारखी दिसते ना, अर्जुन बेबीकडे पाहत हसत रुपालीला विचारतो. पण डोळे सेम तुमच्यासारखे आहेत, रुपाली हसून सांगते. रिअली? आणि आता हे ऐकून अर्जुनला किती आनंद होत आहे फक्त त्याचं त्यालाच माहिती. तसं तो डोळे मोठे करून हसून रुपालीला विचारतो. हो, मगाशी डॉक्टरांनी मला तिला दाखवलं तेव्हा सगळ्यात आधी मी तिचे डोळेच पाहिले होते, कारण मला पण तिचे डोळे तुमच्यासारखे व्हावे असेच वाटत होतं. तुमचे डोळे खूप सुंदर आहे, त्यांना पाहून तर मी तुमच्या प्रेमात पडले, रुपाली हसून अर्जुनकडे पाहून बोलते. थँक्यू सो मच फॉर दिस गिफ्ट. अर्जुन खूप प्रेमाने रुपालीच्या डोळ्यात पाहत बोलतो. रुपाली सुद्धा हसून त्याच्या डोळ्यात पाहत होती. हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले असतानाच त्यांची नुकतीच काही तासांपूर्वी जन्मलेली लेक चुळबुळ करत जागी होते. अर्जुन तिच्या डोळ्यात पाहत तिच्या चेहऱ्यावर झुकतच होता की त्याच्या प्रिन्सेसला भूक लागते. तसं अचानक मोठ्याने रडायला सुरुवात करते. तसं दोघे दचकून एकमेकांपासून बाजूला होतात आणि घाबरून त्यांच्या पिल्लाला पाहू लागतात. तर आजचा हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.